नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अमित शहा यांनी अकोल्यातील सभा गाजवली. विरोधकांवर केली जोरदार टीका. अमरावती येथे सभेच्या मैदानावरून बच्चू कडू व पोलिसात रंगला वाद. बच्चू कडू झाले आक्रमक. अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागात मोठे नुकसान. पोलीस स्टेशनची 3 पत्रे उडाली. मंत्र्यांच्या आगमनामुळे 1 दिवसासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास. अतिक्रमणावर कारवाई. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शहरात हनुमान जयंती उत्सव साजरा. भाविकांची दर्शनासाठी गर्दी. आता सविस्तर बातम्या. देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा यांची अकोल्यात आज जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी अकोल्यातून अनुप धोत्रे यांना निवडून देण्याचे आवाहन उपस्थित जनसमुदायाला केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपा प्रणित महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची आज मंगळवारी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सभा संपन्न झाली. दुपारी 3:30 वाजता होणारी सभा जवळपास 2 तास उशिराने सुरू झाली. या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाने सुद्धा हजेरी लावली होती. यावेळी काही वेळाकरिता कार्यकर्त्यांची तारांबळ सुद्धा उडाली होती. गृहमंत्री अमित शहा यांचे मंचावर आगमन होताच उपस्थित नागरिकांनी त्यांच्या टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत केले. यावेळी अमित शहा यांनी आपल्या भाषणातून अकोलेकरांना आवाहन करीत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी अनुप धोत्रे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणामधून त्यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर जोरदार टीका सुद्धा केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाला अर्धवट पक्ष म्हणून संबोधले. तसेच अकोल्याच्या जनतेला आवाहन करीत कमळासमोरील बटन दाबताना त्यांचा करंट इटलीत पोहोचला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या सभेवर पावसाचे सावट असतानाही भर सभेत पाऊस आला. नंतरही नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. या सभेला महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह भाजप व महायुतीचे आमदार, माजी आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे राजकारण आता तापायला लागले आहे. अमरावती येथील सायन्स कोर मैदानावरून पोलीस आणि आमदार बच्चू कडू यांच्यात चांगलाच वाद रंगला. या मैदानावर परवानगी देऊनही नंतर परवानगी नाकारल्याने आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. बुधवारी होणाऱ्या सभेवरून हा वाद रंगल्याचे दिसून येते. अमरावती येथील सायन्स कोर मैदानावर उद्या बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नवनीत कौर राणा यांच्या प्रचाराकरिता जाहीर सभा घेत आहेत. तर बुधवारी याच मैदानावर प्रहारचे उमेदवार दिनेश यांच्या प्रचारासाठी सभा घेण्याकरिता प्रशासनाद्वारे प्रहारला परवानगी देण्यात आली होती. प्रहार पक्षाला सभेची परवानगी दिल्यानंतरही बुधवारी या मैदानावर अमित शहा यांची सभा घेण्याकरिता शोभा मंडप उभा करण्याची परवानगी प्रशासनाद्वारे देण्यात आली. अशी माहिती मिळाल्यानंतर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह व पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्यासह या मैदानाकडे निघाले होते. या दरम्यान पोलिसांनी त्यांना मधातच थांबविले. तेव्हा पोलीस भाजपा कार्यकर्त्यांसारखे काम करीत आहे का असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी लावला. बच्चू कडू हे मैदानावर जाण्यासाठी अडून होते. या दरम्यान त्यांनी पोलीस अधिकाऱ्याचे पाया पडण्याचा सुद्धा प्रयत्न केला. यावेळी बच्चू कडू एवढे रागात होते की त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर हात उगारला. पोलीस प्रशासनाचा आचारसंहितेचा भंग करीत आहे असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी लावला. प्रहार संघटनेची सभा जर होऊ दिली नाही तर मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. परवानगी कोणाची आहे? सदर परवानगी कोणाची आहे? सर, आपली परवानगी आतापर्यंत परवानगी रद्द कशी झाली? सर, माझं परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? 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 कोणाच्या अधिकारात रद्द केली? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का? कायदा तुमचा, कायदा तुम्हाला मान्य नाही का?
कायदा मान्य नाही का? कायदा पाय लागू का? तुमच्या पाया लागू? पाया लागू का? अजिबात नाही. हे परवानगी हे रद्द झाली. आपण साहेब लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही अधिकारी आहे. तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही. आम्हाला कायदा शिकू नका. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आपला आदर करतो भाऊ. आदर करता. परवानगी असून येऊ देत नाही. तुम्ही आदर करता. भाऊ आपण लोकप्रतिनिधी. रंगबाजी तुमची रंगबाजी. फक्त भाजपचे झेंडे घ्या. तुम्ही राहिलेले तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त. आता शांत व्हा. हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे. यात कुठलाही राजकीय हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. आज जिल्ह्यातील बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या वाडेगाव आणि हिंगणा परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीचे नुकसान झाले, तर वादळी वाऱ्यामुळे बार्शीटाकळी पोलीस स्टेशनची 3 पत्रे उडाली. राज्याच्या हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. आज मंगळवारी जिल्ह्यातील बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या वाडेगाव आणि हिंगणा परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे बार्शीटाकळी येथील पोलीस स्टेशनची 3 पत्रे उडाली असून पोलीस स्टेशनमध्ये अवकाळी पावसाचे पाणी शिरल्यामुळे कम्प्युटर व कागदपत्राचे नुकसान झाले. पोलीस स्टेशनचे मेन गेट खाली पडले असून इतर बरेच नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आधीच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडलाय. पुन्हा एकदा अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे शेतकरी हतबल झाला असून शेतीचे मोठे नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित सर्व्हे करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील काही भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वाढत्या उन्हाच्या तापमानात अवकाळी पाऊस आल्यामुळे नागरिकांना थोडाफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. एक दिवस साठी का होईना शहरातील काही प्रमुख रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र आज पाहावयास मिळाले. रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणासह अवैध वाहतूकधारकांच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. अमित शहा यांचा अकोला दौरा पाहता ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या या दौऱ्यामुळेच शहर वाहतूक नियंत्रण शाखा व महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने एवढी तत्परता दाखवली. त्यामुळे या विभागांना एका दिवसासाठी तरी शाबासकी देणे गरजेचे आहे. अकोला शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण आणि अवैध वाहतूकधारकांचे अतिक्रमण नागरिकांसाठी नेहमीच डोकेदुखी बनले आहे. या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी या समस्येला अकोलेकरांना नेहमीच सामोरे जावे लागते, परंतु यावर कधीच उपाययोजना केली जात नाही. तसेच अवैध वाहतूकधारकांवरही शहर वाहतूक नियंत्रण शाखा असो की उपप्रादेशिक परिवहन विभाग हे सुद्धा कारवाई करण्यास तयार नसतात. यामागील कारण काय असणार याची कल्पना सर्वसामान्यांना नाही. परंतु एखाद्या वेळी मंत्र्यांचा अकोल्यात दौरा झाला तर याच प्रमुख रस्त्यांवर हे दोन्ही विभाग बेधडकपणे कारवाई करून रस्ता मोकळा करतात. सध्या लोकसभेचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच अमित शहा यांचा आज अकोला दौरा असून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर त्यांची जाहीर सभा पाहता या मार्गावरील अतिक्रमणावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई केली. तर याच मार्गावर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या अवैध वाहतूकधारकांच्या वाहनावरही शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई केली. टॉवर चौक ते फतेह चौक आणि मुख्य बसस्थानक ते टॉवर चौक व पुढे अग्रसेन चौकापर्यंत करण्यात आलेले अतिक्रमण व अवैध वाहतूकधारकांचे अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे एक दिवसापुरता का होईना या रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. अशीच कारवाई जर या दोन्ही विभागांनी मिळून केली तर शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमण मुक्त व अवैध वाहतूक मुक्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. शहरात आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. मंगळवारी हनुमान जयंती आल्यामुळे आणि हा श्री हनुमानाचा दिवस असल्यामुळे यावर्षी हनुमान भक्तांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. शहरातील प्रसिद्ध तप्पे हनुमान मंदिरामध्ये भक्तांद्वारे 501 किलोच्या लाडूचा भोग चढविण्यात आला होता. अकोला शहरात आज मंगळवारी सर्वत्र हनुमान जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी हनुमान जयंती ही अत्यंत विशेष मानली जात आहे, कारण ही श्री हनुमानाला समर्पित दिवशी म्हणजेच मंगळवारी आली. अकोला शहराजवळील पांढरीच्या प्रसिद्ध हनुमान मंदिरासह हरिहरपेठमधील पंचमुखी हनुमान मंदिर, सालासर बालाजी हनुमान मंदिर, रेल्वे गेट जवळील अनोखा हनुमान मंदिर, जुने शहरातील प्रसिद्ध काळा मारुती मंदिर, शहरातील प्रसिद्ध व संपूर्ण भारत देशात एकमेव असलेल्या माता अंजनीसह विराजमान तपे हनुमान मंदिरात श्री हनुमान जयंती उत्सव
अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। सकाळी 5 वाजतापासून ते उशिरा रात्रीपर्यंत हनुमान मंदिरात व शहरातील सर्वच हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शनाकरिता गर्दी केली होती। तपे हनुमान मंदिरात मंगळवारी हनुमान जयंती पाहता विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यासोबतच तपे हनुमान मंदिरात 500 किलोच्या लाडूचे निर्माण करण्यात येऊन याचा भोग श्री हनुमानाला चढविण्यात आला। या 500 किलोच्या लाडूची तयारी गेल्या 2 दिवसांपासून मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात येत होती। मंगळवारी सकाळी 6 वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला। प्रसिद्ध हनुमान मंदिरात भजनासह शहरातील प्रसिद्ध कलावंतांनी श्री हनुमानाचे भजन सादर केले। यासोबतच सुंदरकांड व हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले। हनुमान मंदिरात आरतीनंतर भक्तांसाठी लाडूचा प्रसाद वितरित करण्यात आला। या आयोजनासंदर्भात हनुमान मंदिरातील पुजारी यांनी माहिती दिली। अकोला शहर में मोरना नदी के किनारे पे आज से 450 साल पुराना ये श्री माता तपे हनुमान जी का मंदिर जो स्वयं जागृत मूर्ति है और यहाँ रोज नित्य सुंदरकांड भजन कीर्तन 2 महीने होते हैं। हर पूर्णिमा को यहाँ बहुत बड़ा भंडारा होता है और रोज भजन कीर्तनों की भरमार रहती है। यहाँ पे कई भंडारे होते हैं और इतना जागृत मंदिर है कि यहाँ लोग अपनी मनोकामना पूर्ण करने के लिए नजर रखते हैं और उनकी मनोकामना पूर्ण होती है। यहाँ के ट्रस्टी लोग धार्मिक भावना को देखते हुए उन्होंने अच्छा इंतजाम भी किया है और मंदिर की सुधारना भी बहुत हो रही है। कुछ साल पहले 51 किलो का लड्डू का निर्मित किया गया था, बूंदी का लड्डू जिसमें काजू मेवा मिठाई रहती है। आज प्रभु हनुमान जी की कृपा से यहाँ पर भक्तों की प्रेरणा से आज 551 किलो का लड्डू यहाँ बन रहा है और हर वर्णों के यहाँ पर प्रसाद छाया जाता है और भगवान की कृपा से दिनों दिन यहाँ पर बढ़ोतरी होती जा रही है। और मैं सभी भक्तों से ये निवेदन करता हूँ कि यहाँ पर अपनी अपनी मनोकामना लेकर आके अपने जो भी है यहाँ नरेला रखा जाता है और वो मनोकामना पूर्ण करके अपने कार्य सिद्धि कीजिए और यहाँ पे दर्शन लाभ लीजिए। ये मेरी सब अकोला के और बाहर गाँव के सब प्रतिनिधियों से ये मेरी निवेदन। एकंदरीत सर्वच श्री हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने ठिकठिकाणी हनुमान भक्तांद्वारे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। याचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला। अकोला शहरातील गडंकी रोड परिसरातील मैदानात खासदार इम्रान प्रतापगडी यांचे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। यावेळी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील यांना निवडून आणण्याचे आवाहन खासदार प्रतापगडी यांनी उपस्थित जनसमुदायाला केले। या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती। लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून देशावर मोठे संकट निर्माण झाले आहे। एकीकडे जातीयवादी भाजप संविधान बदलण्याची भाषा बोलत आहे तर दुसरीकडे राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वात काँग्रेस संविधान वाचवण्यासाठी देशभर निरनिराळे आंदोलन चालवित आहे। ही निवडणूक नसून ही मूल्यांची लढाई आहे। या लढाईत सर्व संविधान व राष्ट्रप्रेमी नागरिक मतदारांनी सहभागी होऊन भाजपला पराभूत करण्याचे आवाहन खासदार इम्रान प्रतापगडी यांनी केले। गडंकी रोड परिसरातील मैदानात अकोला लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार इम्रान प्रतापगडी यांची जंगी जाहीर सभा झाली। या सभेत प्रतापगडी यांनी भाजपवर जोरदार हल्ले चढवत जुमले देणाऱ्या भाजपचे वाभाडे काढले। ते म्हणाले, ही शांत बसण्याची वेळ नाही, देशावर फार मोठे संकट आहे। हे संकट युवकांनी ओळखून ताज्या दमाच्या डॉक्टर अभय पाटील यांना निवडून आणण्याचे आवाहन केले। ते पुढे म्हणाले, आजकाल भाजपच्या सभेत जेवढी गर्दी होत आहे तेवढी गर्दी एकट्या काँग्रेसच्या मंचावर होत आहे। जनता आता भाजपचे पोकळ आश्वासन समजायला लागली आहे। केवळ खासदार निवडण्यासाठी ही निवडणूक नाही। एकीकडे संविधान बदलण्यासाठी बहुमत मागणारा भाजप तर दुसरीकडे संविधान वाचवण्यासाठी मेहनत घेणारे राहुल गांधी आहेत। अशा वैचारिक मूल्यांची व विचारधारेची ही लढाई आहे। संसदेपासून तर सडकेपर्यंत ही लढाई अंतिम टोकापर्यंत लढायची आहे। यासाठी काँग्रेससारख्या सर्व धर्म समभावाचा विचार करणाऱ्या पक्षावर निष्ठा ठेवून महिला, शेतकरी, युवक, अल्पसंख्याक, आदिवासी, दलित आदी वर्गाने काँग्रेसला सत्तेत पोहोचवण्याचे आवाहन खासदार प्रतापगडी यांनी यावेळी केले। महानगर काँग्रेसचे नेते तथा मनपाचे विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांनी साकार केलेल्या व महानगर काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या जाहीर सभेत मंचावर अकोला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील, माजी राज्यमंत्री अझहर हुसेन, माजी राज्यमंत्री अनीस अहमद, माजी आमदार नतीकुद्दीन खतीब, माजी आमदार बबनराव चौधरी, प्रदेश काँग्रेसचे वजाहत मिर्झा, हिदायत पटेल, सय्यद युसुफ अली, रवि राठी, अनीस भाई, अब्दुल जब्बार, डॉक्टर जिशान हुसैन, माजी उपमहापौर रफीक सिद्दीकी, निखिलेश दिवेकर, जमीर पहलवान, अफरोज खान लोधी, नवाब साहब,
शकील भाई, मकसूद भाई, जिनल गाला, देवश्री ठाकरे, विभा राऊत, अनुजा शहा, मोईन खान, मोंटू, पुष्पाताई देशमुख, इन्नू पेलवान, आपचे जिल्हाध्यक्ष कैलास प्रांजळे, गुड्डू पठाण, कपिल रावदेव, शोहेब रंगरेज, जमील भाई, शौकत अली, मोहम्मद इरफान आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी अफरोज खान लोधी, बबनराव चौधरी, अझहर हुसेन आदींनी आपले विचार व्यक्त करीत केवळ डॉक्टर अभय पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले। हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर शहरातील प्रसिद्ध अन्नपूर्णा माता मंदिरात हनुमंत व श्री गणेश मंदिराची स्थापना करण्यात आली। यानिमित्त महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवाचे समापन काल्याच्या कीर्तनाने करण्यात आले। यावेळी आयोजित भव्य महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला। अकोला शहरातील शेगाव बायपास रोडवरील प्रसिद्ध श्री अन्नपूर्णा माता मंदिर परिसरात मंगळवारी हनुमान जयंती महोत्सव पाहता श्री गणेश व श्री हनुमानाच्या मंदिराची स्थापना करण्यात आली। या मंदिरांमध्ये अत्यंत आकर्षक अशा श्री गणेशाची व श्री हनुमानाची मूर्ती स्थापनेपूर्वी पूजा अर्चना करण्यात आली होती। यावेळी स्वर्गीय नंदकिशोर पाटील यांच्या प्रेरणेतून बनलेले अन्नपूर्णा माता मंदिर श्रीमती शोभाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अन्नपूर्णेश पाटील व रीनाताई अन्नपूर्णेश पाटील, विठ्ठल पाटील, अश्विनीताई पाटील यांच्या हस्ते श्री हनुमान व श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करीत पूजा अर्चना करण्यात आली। या महोत्सवानिमित्त श्रीमद भागवत कथा व अखंड नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। यासोबतच 3 दिवसीय महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते। अन्नपूर्णेश पाटील परिवाराच्या हस्ते यावेळी महायज्ञाची पूजा अर्चना करण्यात आली। काल्याच्या कीर्तनाने या महोत्सवाची सांगता झाली। यानिमित्त आयोजित भव्य महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला। यासाठी अन्नपूर्णा माता मंदिर सेवाधारी अजय सावरकर, कैलाश भाकरे, उमेश बडे, दीपक धूळ, मोहन धूळ, वैभव मानकर, राहुल लिप्ते, राम काठोळे, स्वप्नील मालोकार, स्वप्नील पिसे, विक्रम पाठक, प्रकाश निंबाडकर, जय गरड, पवन उमाळे, गोपाल नरवाडे, तुषार कावरे, निखिल गाडगे, गोपाल गाडगे, गोविंद वर्गे, प्रवीण वहुरकर, आकाश मांगटे, राहुल दीपके यांनी परिश्रम घेतले। अकोला शहरातील नगीना मस्जिद तेलीपुरा रोड येथे 21 एप्रिल रोजी वहादत इस्लामी हिंद अकोला इकाईच्या वतीने सर्वधर्मीय बांधवांसाठी दावत ए शीरखुर्माचे शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थित सर्वधर्मीय नागरिकांना इस्लाम धर्मासंदर्भात विस्तृत माहिती देण्यात आली। अकोला शहरातील नगीना मस्जिद तेलीपुरा रोड येथे 21 एप्रिल 2024 रोजी वादक इस्लामी अकोला इकाई यांच्या वतीने सर्वधर्मीय समाजासाठी दावत ए शीरखुर्माचे शानदार आयोजन करण्यात आले। यावेळी आपल्या शहरातील शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी योगदान दिले। कार्यक्रमाची सुरुवात हाफिज सय्यद फुरहान यांनी कुराण पठणाद्वारे केली। याचे मराठी भाषांतर अब्दुल्ला सिद्दीकी यांनी केले। यासोबतच प्रेषित मोहम्मद साहेब यांची प्रशंसा मुजम्मिल शरीफ सर यांनी मराठीमधून केली। प्रास्ताविक भाषणामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांना मस्जिद संदर्भात विस्तृत माहिती देण्यात आली। हा कार्यक्रम मस्जिदमध्ये यासाठी ठेवण्यात आला होता की गैरमुस्लिम समुदायामध्ये मस्जिद आणि मुसलमानांसंदर्भात जो गैरसमज निर्माण झाला आहे त्याला दूर केले जावे। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता ॲडव्होकेट सोहेल खान यांनी आपल्या भाषणामध्ये रोजा, रमजान आणि ईदचे महत्त्व सांगितले। तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की इस्लाम आणि कुराण यांची 5 प्राथमिक व मूलभूत शिकवण आहे। पहिल्या शिकवणीत इस्लाम बंधुभाव शिकवितो। तसेच इस्लाम कोणताही भेदभाव मानत नाही। कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी काळा नाही, कोणी गोरा नाही, कोणी श्रीमंत नाही तर कोणी गरीब नाही, सर्वजण समान आहेत आणि सर्वच भाऊभाऊ आहेत। दुसऱ्या शिकवणीमध्ये असे सांगितले जाते की ईश्वर आमचा पालनहार, आमचा निर्माता एकच आहे, याशिवाय कुणाचीही पूजा उपासना करू नये। तिसऱ्या शिकवणीमध्ये प्रत्येक मनुष्याला मृत्यू येतो, त्यामुळे आपला जीवन जगण्याचा उद्देश काय हे आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला मार्ग दाखवणाऱ्या मार्गदात्याच्या पथावर चालून मोक्ष प्राप्त करता येईल। चौथ्या शिकवणीमध्ये असे सांगितले आहे की जगात जेवढेही मोठे लोक आहेत ते सर्व आदरणीय होऊ शकतात, परंतु पूजनीय होऊ शकत नाहीत। शेवटचे पैगंबर प्रेषित मोहम्मद साहेब केवळ मुसलमानांचे प्रेषित नसून संपूर्ण मानवजातीचे प्रेषित आहेत। 5व्या शिकवणीमध्ये असे म्हटले जाते की प्रत्येक वेळी पालनहार हे पृथ्वीवर मार्गदर्शनाकरिता त्यांनी ग्रंथ दिले आहेत। शेवटचा ग्रंथ हा कुराण आहे, जो जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो आणि कुराण संपूर्ण मानवजातीसाठी अवतरित करण्यात आला आहे, त्यामुळे सर्वांनी याचे अध्ययन करावे, यानुसार आपले जीवन व्यतीत केले पाहिजे। काशिफ जमाल खान यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाचे समापन झाले। कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित मान्यवरांना शीरखुर्मा आणि स्नॅक्स देण्यात आले।
सर्वांनी याचा आनंद घेतला। या कार्यक्रमाला आलेल्या गैरमुस्लिम बांधवांनी आपले विचार व्यक्त करीत मस्जिदमध्ये येऊन त्यांना चांगले वाटल्याची भावना व्यक्त केली। तसेच मस्जिद संदर्भात माहिती घेतली। आपसी बंधुभाव वाढवण्याकरिता अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे अशी भावना सुद्धा व्यक्त केली। ॲडव्होकेट अजित देशमुख यांनी म्हटले की मी भाग्यवान आहे, मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली। कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येक मान्यवरांना इस्लामी पुस्तक आणि कुराण भेट म्हणून देण्यात आले। कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वाहदते इस्लामी अकोला इकाईच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। RRC न्यूज करिता अकोला महाराष्ट्र इथून युसुफ शेख यांची विशेष रिपोर्ट। अकोला में जो है ईद का कार्यक्रम रखा गया था वाहदत इस्लामी की तरफ से। अल्हम्दुलिल्लाह यहाँ काफ़ी बिरादरान वतन में से लगभग 100 से करीब लोग जो है मौजूद हैं। ईद मिलन का कार्यक्रम इसलिए रखा गया था ताकि हमारे बिरादरान वतन ये समझे कि भाई मस्जिद में जो है किस तरह इबादत होती है अल्लाह ताला का सही तारुफ उनके सामने रखा जाए और इस्लाम की बुनियादी तालीमात क्या है और किस तरह इंसान जो है अपनी ज़िंदगी को कामयाब बना सकता है और अपनी ज़िंदगी में आने वाले मसाइल हल कर सकता है, उस पर जो है मुख्तसर से कुरान की कुछ आयात के ज़रिए से चंद बातें रखी गई। मैं आप तमाम शुरा का और वाहदत इस्लामी की यूनिट का शुक्रिया अदा करता हूँ। उन्होंने इस तरह का प्रोग्राम किया, आइंदा भी इस तरह के प्रोग्राम रखेंगे इंशाअल्लाह। रमज़ान महीने के मौके पर शेरखुरमे का कार्यक्रम इस नगीना मस्जिद में रखा गया था। सभी लोगों को, सभी समाज के लोगों को यहाँ शेरखुरमा के लिए बुलाया गया, ये बहुत अच्छी बात है। मेरे साथ कुसद के सोहेल खान साहब है, जिन्होंने खास करके आज मराठी में सभी को समझा के बताया, इसलिए मैं भी आज हिंदी में आपको कुछ बोलना चाहता हूँ कि ये जो इस मौके पर बुलाने का जो मूल इनका उद्देश्य है वो है सब लोगों में, सभी भाइयों में प्रेम बढ़ा रहे, भाईचारा बढ़ा रहे, ये बहुत अच्छी बात है। और दूसरी बात ऐसी है कि इस साल अकोला में भी करीब सभी मस्जिदों में ये कार्यक्रम रखा गया, बहुत खुशी की बात है। इसमें भाईचारा बना रहता है। और एक बात मैं ये कहना चाहता हूँ, जो कभी मस्जिद में बुलाया जाता है उसकी किस्मत रहती है, मस्जिद रहे, मंदिर रहे, गुरुद्वारा रहे, चर्च रहे या बौद्ध विहार रहे, कुछ भी रहे, उसकी किस्मत रहती है कि उसको उस पाक जगह पर बुलाया जाता है। इसलिए मैं भी कहता हूँ कि आज इस पाक जगह पर मुझे बुलाया गया, ये मेरी किस्मत है। इसके बारे में एक शेर कहूँगा मैं कि मस्जिदें बुलाती है सभी को भलाई के लिए, आए ना आए पुकारे तो सभी जाए। लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचा काउंटडाऊन सुरू झाला असून 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। आता केवळ प्रचारासाठी उमेदवारांना 2 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असून उमेदवारांच्या प्रचाराचा जोर वाढला आहे। मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची व कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत आहे। लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील काही जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्याचे मतदान 26 एप्रिल रोजी होणार असून 24 तारखेला प्रचार तोफा थंडावणार आहेत। त्यामुळे उमेदवारांच्या प्रचाराचा जोर वाढत चालला आहे। आता केवळ प्रचारासाठी 2 दिवस शिल्लक असल्या कारणामुळे उमेदवारांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे। मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी उमेदवाराचे प्रयत्न सुरू झाले आहेत। 24 तारखेला संध्याकाळी 6 वाजतानंतर प्रचार तोफा थंडावणार आहेत। त्यामुळे उमेदवारांच्या कॉर्नर सभा जोरात चालू आहेत। पहिल्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, परंतु त्या प्रमाणात होताना दिसत नाही। अकोला लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे, परंतु प्रचाराचा जोर चढला असला तरी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक उमेदवाराची दमछाक होताना दिसत आहे। आगामी 2 दिवसात काय परिस्थिती निर्माण होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मंगळवारी हनुमान जयंती पाहता बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे महाकाय 105 फूट उंच श्री हनुमान मूर्तीचा जलाभिषेक करण्यात आला। यासोबतच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। महाकाय हनुमानाच्या मूर्तीचा जलाभिषेक पाहण्यासाठी व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदुरा शहरात 105 फूट महाकाय हनुमान मूर्तीची स्थापना करणारे श्री तिरुपती बालाजी संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांतर्गत हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला। श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त महाकाय हनुमान मूर्तीचा जलाभिषेक केल्यानंतर
सकाळी मूर्तीचे पूजन, आरती व हनुमान चालिसाचे सामूहिक पठण कार्यक्रम संपन्न झाला। दुपारी 12 वाजताच्या दरम्यान महाप्रसाद वाटप करण्यात आले। यावर्षी हनुमान मूर्ती रंगविण्याचे काम सुरू होते, ते हनुमान जयंतीपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही। त्यामुळे मूर्तीला बांबूच्या मध्यभागी सुरक्षित ठेवण्यात आले असून सध्याच्या मूर्तीच्या हाराचे नुकसान झाल्याने यावर्षी फायबरची माला चढवण्यात आली। हनुमान मूर्तीचा जलाभिषेक पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। तसेच हनुमानजींचे दर्शन घेण्यासाठी आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी दूरदूरून भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। उशिरा रात्रीपर्यंत भाविक दर्शनासाठी पोहोचले होते। गेल्या 2 दिवसांपासून अकोला शहरासह जिल्ह्यात तापमान वाढत चालले असताना आज दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला, तर वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती। ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाल्याने नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे। अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उन्हाचा पारा गेल्या काही दिवसांपासून वाढत असून उन्हाच्या या दाहकतेमुळे नागरिक हैराण झाले। अशातच आज दुपारी अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर शहरात पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। तर शहरातील काही भागामध्ये वादळी वाऱ्यामुळे काही झाडे कोसळली असून यामुळे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे। या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शहरात काही ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली होती, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळाकरिता ठप्प झाली, तर काही झाडांमुळे विद्युत तारा तुटल्याने काही भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याची माहिती सुद्धा प्राप्त झाली आहे। आज सकाळपासूनच आपल्या शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसून आले। दुपारच्या वेळी अचानक पाऊस आल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली। वातावरणात गेल्या काही दिवसांपासून होत चाललेल्या या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अमित शहा यांनी अकोल्यातील सभा गाजवली, विरोधकांवर केली जोरदार टीका। अमरावती येथे सभेच्या मैदानावरून बच्चू कडू व पोलिसात रंगला वाद, बच्चू कडू झाले आक्रमक। अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागात मोठे नुकसान, पोलीस स्टेशनची 3 पत्रे उडाली। मंत्र्यांच्या आगमनामुळे 1 दिवसासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास, अतिक्रमणावर कारवाई। अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शहरात हनुमान जयंती उत्सव साजरा, भाविकांची दर्शनासाठी गर्दी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज YouTube चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।